नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 8 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 6 मे। स्पष्टीकरण: राष्ट्रीय परिचारिका दिन 6 मे रोजी साजरा केला जातो। या दिवसापासून राष्ट्रीय परिचारिका सप्ताहाची सुरुवात होते, जो दरवर्षी 6 मे ते मे 12 या कालावधीत चालतो। मे 12 हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आहे। प्रश्न 2. नुकतेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी नवी दिल्लीतील माणेकशा सेंटरमध्ये ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेंडिंग न्यूरल फ्रंटियर्स अँड इट्स स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन्स या परिषदेचे उद्घाटन केले। ही परिषद संरक्षण आणि नागरी उपयोगांसाठी BCI तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता तांत्रिक सहकार्यावर केंद्रित होती। प्रश्न 3. नुकतीच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, शशी शेखर वेंपती। स्पष्टीकरण: मे 2026 मध्ये भारत सरकारने प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। ही नियुक्ती भारत सरकारच्या प्रसारमाध्यम आणि प्रसारण धोरणातील एक महत्त्वाचा बदल मानली जात आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। नीती आयोगाच्या ईशान्य भारतातील पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य म्हणून डॉक्टर जोरामनिया यांची नियुक्ती झाली आहे। भारत खेडा यांनी MSME सचिव म्हणून पदभार स्वीकारला। रोहित जैन यांची RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57व्या आवृत्तीसाठी आशुतोष गोवारीकर यांची महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। अनुग्रह नारायण दास यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून निखिल टंडन यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4. नुकत्याच दिल्ली मेट्रोच्या स्थापना दिन सोहळ्यात मेट्रो वुमन ऑफ द इयर या किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सुषमा यादव। स्पष्टीकरण: दिल्ली मेट्रोच्या 32व्या स्थापना दिन सोहळ्यात वरिष्ठ स्टेशन नियंत्रक आणि ट्रेन ऑपरेटर सुषमा यादव यांना मेट्रो वुमन ऑफ द इयर या प्रतिष्ठित किताबाने सन्मानित करण्यात आले। त्यांना हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणासाठी देण्यात आला। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। मुंबईत आयोजित सोहळ्यात चंद्राबाबू नायडू यांना बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अलीम युसुफ यांना AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF द्वारे सन्मानित करण्यात आले। डॉक्टर अतनु नाथ यांना ऑस्कर्स ऑफ सायन्सने सन्मानित करण्यात आले। मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला। डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सयानी गुप्ता हिला सन्मानित करण्यात आले। अनिता चौधरी यांना प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले। प्रश्न 5. नुकतेच मे 2026 मध्ये आयोजित मियामी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, किमी अँटोनेली। स्पष्टीकरण: मे 2026 मध्ये पार पडलेल्या मियामी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद मर्सिडीजच्या 19 वर्षीय इटालियन ड्रायव्हर किमी अँटोनेलीने जिंकले आहे। त्याने 4 मे 2026 रोजी झालेल्या या रोमांचक शर्यतीत मॅकलारेनच्या लँडो नॉरिसला हरवून सलग तिसरा फॉर्म्युला 1 विजय नोंदवला। प्रश्न 6. नुकत्याच वर्ल्ड स्टील असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पोलाद उत्पादनात जगातील दुसरा सर्वात मोठा देश कोणता ठरला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत। स्पष्टीकरण: वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार भारत जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश म्हणून कायम आहे। भारताने 2018 मध्ये जपानला मागे टाकून हे स्थान मिळवले होते। अव्वल उत्पादक चीन, जगातील एकूण उत्पादनाच्या साधारण निम्मा हिस्सा। दुसरे स्थान भारत, 2024 मध्ये सुमारे 149 दशलक्ष टन कच्चे पोलाद उत्पादन। तिसरे स्थान जपान। टिप: भारत स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनातही जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे।
आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. कैरो येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान पटकावले. ऋतिका श्री भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनली आहे. भारत हा जांभळाच्या विकासाचे उगमस्थान म्हणून उदयास आला आहे. आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले. भारत 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या यजमानपदावरून मागे हटला आहे. मेनका गोस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या आहेत. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. डोपिंगमुळे निलंबित ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत अव्वल स्थानी राहिला आहे. प्रश्न 7. नुकतीच जीवाश्म इंधनांपासून दूर जाण्यावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोलंबिया. स्पष्टीकरण. जीवाश्म इंधनांपासून दूर जाण्यावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोलंबियातील सांता मार्टा शहरात आयोजित करण्यात आली. उद्देश कोळसा, तेल आणि वायूकडून नूतनीकरणक्षम ऊर्जेकडे जाण्यासाठी एक व्यावहारिक आराखडा तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. कोलंबिया देशाची माहिती. राजधानी बोगोटा. चलन कोलंबियन पेसो. अध्यक्ष गुस्तावो पेट्रो. प्रश्न 8. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून किती करण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 38. स्पष्टीकरण. मे 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भारताच्या सरन्यायाधीशांसह एकूण न्यायाधीशांची संख्या 38 होईल. यासाठी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या अधिनियम 1956 मध्ये सुधारणा केली जाईल. प्रश्न 9. नुकतेच वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासळीचे उत्पादन करणारे भारतीय राज्य कोणते ठरले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तामिळनाडू. स्पष्टीकरण. केंद्रीय सागरी मत्स्यव्यवसाय संशोधन संस्थेच्या 2025च्या अहवालानुसार तामिळनाडूने गुजरातला मागे टाकून भारतात सर्वाधिक सागरी मासळीचे उत्पादन करणारे राज्य बनले आहे. तामिळनाडूने 2025 मध्ये सुमारे 6.85 लाख टन सागरी मासळीचे उत्पादन केले. तामिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. सध्या झालेल्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री घोषित होणे बाकी आहे. आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. अग्निकुल कॉसमॉसने जगातील पहिल्या पूर्णतः 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेची चेन्नईत यशस्वी चाचणी केली. तामिळनाडू 2024 ते 2025 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले आहे. तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटर उंचीपर्यंत मिनी सॅटेलाइट लॉन्च केला. तामिळनाडूने नमक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्स येथे आपले पहिले डार्क स्काय पार्क तयार केले आहे. जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चे आयोजन चेन्नईमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये शेतकरी उत्पादक संस्थांच्या पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. प्रश्न 10. नुकतेच भारत आणि कोणता देश व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक भागीदारी वाढवण्यावर सहमत झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, व्हिएतनाम. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लॅम यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर द्विपक्षीय संबंधांना वर्धित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर नेण्यावर भर देण्यात आला आहे. भारत आणि व्हिएतनामने 2030 पर्यंत $25 अब्ज द्विपक्षीय व्यापार लक्ष्य ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. याशिवाय भारताने ओमान आणि युरोपियन युनियन सोबत देखील महत्त्वाचे आर्थिक करार केले आहेत. व्हिएतनाम देशाची माहिती. राजधानी हनोई. चलन व्हिएतनामी दोन. प्रश्न 11. नुकताच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रागी जावा कार्यक्रम कोणत्या राज्याने 2029 पर्यंत वाढवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. आंध्र प्रदेश सरकार आणि श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट यांनी सरकारी शाळांमधील मुलांचे पोषण वाढवण्यासाठी रागी जावा कार्यक्रम एप्रिल 2029 पर्यंत वाढवला आहे. या उपक्रमांतर्गत 44,000 पेक्षा जास्त शाळांमधील 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दररोज नाचणीचे पौष्टिक पेय मोफत दिले जाते. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेशातील 21 दिव्यांग मुलांच्या गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग यशस्वीपणे पूर्ण केली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नादेंडला भास्कर राव यांचे निधन झाले.
इस्रोने श्रीहरिकोटा येथे दुसरी गगनयान एअरड्रॉप चाचणी यशस्वीपणे पार पाडली. आंध्र प्रदेश सरकारने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर अमरावतीमध्ये लॉन्च केला जाणार आहे. वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र मिळवणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न 12. नुकतेच 14 गोताखोरांनी पाण्याखाली सर्वात उंच मानवी मनोरा बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अंदमान निकोबार. स्पष्टीकरण. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील स्वराज द्वीप हॅव्लॉक द्वीपवर 3 मे 2026 रोजी 14 गोताखोरांनी पाण्याखाली 22.3 मीटर उंच मानवी मनोरा बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. ही कामगिरी लाईटहाऊस डायव्हर साइटवर 15 मिनिटे स्थिर राहून पूर्ण करण्यात आली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे दक्षिण कोरिया. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी सीएम इन्स्पायर योजना मेघालयात सुरू करण्यात आली. ऋतिका श्री भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनली आहे. सिप्री 2025 च्या अहवालानुसार संरक्षण खर्चात अमेरिका जगात अव्वल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिडी यांची नियुक्ती झाली. मिझोरम सरकारने आपत्ती माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने प्रत्यक्ष कोळसा इंधन सेल विकसित केला. RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती झाली. तुर्कीने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करणारा कायदा मंजूर केला. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील 33वा देश ठरला. सिक्कीम हे देशातील पहिले पेपरलेस न्यायपालिका राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलावाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच युरोपियन राजकीय समुदायात सामील होणारा बिगर युरोपियन देश कोणता ठरला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.